खरं तर अजितदादा आपल्या भाषणात काय म्हणतील याचा नेमच नाही आहे। पुण्यातल्या आंबेगाव मधल्या सभेत त्यांनी असंच एक मिश्किल विधानही केलंय। लोकसभेसारखा दणका देऊ नका, फार वाईट वाटतं असं म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकलाय। आपलं कामच एक नंबर आहे, फक्त तुम्ही पाठीशी उभे राहा। लोकसभेसारखा दणका नका रे देऊ नका। लय वागाळ वाटतं, एवढं काम करून बेमीच्या देठापासून ओरडतोय, सांगतोय, घाम येतोय, तरी राव सांगतोय, पटवून देतोय। समोरच्यांनी काय दिलं? देवळात वाजवायची घंटा दिली का? उद्या ज्या बहिणी मुंबईमध्ये असतील त्यांच्याकडून राखी बांधून घेणार असं अजित पवार म्हणाले। त्यामुळे आता उद्या अजित पवार सुप्रिया सुळेंकडून राखी बांधून घेणार का, यावरून पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलेलं आहे। उद्या अजित पवार मुंबईमध्ये आहेत तर सुप्रिया सुळे या नाशिक दौऱ्यावर आहेत। मी उद्याच्याला मुंबईला आहे। सुप्रिया मुंबईला असेल तर मी तिच्याकडे जाऊन राखी बांधेन। मी मुंबईला आहे, माझे मुंबईत कार्यक्रम, माझ्या सकाळपासून मीटिंग आहे। त्याच्यामुळे मुंबईत जेवढ्या बहिणी माझ्या उपलब्ध असतील त्यांच्याकडे जाऊन मी राखी बांधून घेईन।